हे आपण आज झणझणीत आणि छानच अशी रेसिपी पाहणार आहोत. पालक भाजी शक्यतो तर कोणालाच आवडत नाही, पण अशा पद्धतीने तुम्ही केल्याच्या नंतर 100% सर्वच जण ही पालक भाजी खाणार आवडीने तेही. मग त्यासाठी मी काय केले हे शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये एक ट्रिक्स अशी वापरा तुम्ही की लहानाल्यांपासून ते मोठ्याल्यांपर्यंत पालक भाजी ही खूपच आवडीने खातील अशी ट्रिक्स आहे ती. ही पहा, मी ती पालक भाजी स्वच्छ धुवून निवडून घेतली, तो बारीक चिरून घेतलेली आहे. आता हे बारीक तुकडे केल्याच्या नंतर आता आपण हमेशा हिरवी मिरची वापरतो ना पालक भाजीला टाकताना ना, हिरवी मिरची मी कधीही नाही वापरत. आणि पालक भजी किंवा पालक भाजी, पालक पनीर अशा वेगवेगळ्या ह्याच्यातून मी नेहमी वेगळ्या पद्धतीने भाजी करते, जेणेकरून पालक हा खायला चांगलं आहे, लोह जास्त असतं पालकमध्ये. मग त्यासाठी मी पालकचा जास्त यूज करते किंवा पालक पराठे करते किंवा पालकचं मिक्सरवर थोडंसं ग्राइंड करून आपण पोळ्या लाटताना त्याच्यामध्ये जरी टाकून दिला पालक, तरी पण खूप छान असं पोळ्या होतात त्याच्या. मग त्यामुळे मी पालक हा कधी पण वेगवेगळ्या पद्धतीने मुलांच्या जे पोटात जाईल अशा पद्धतीने मी वेगवेगळ्या पद्धती यूज करते आणि वेगवेगळ्या हे. तर मग आज मी ठरवलं की पालक भाजी करावी, पण जरा वेगळी केल्याच्यानंतर आवडीने मुलं खातील, म्हणून मी ही पालक भाजी धुवून स्वच्छ चिरून घेतली छोटी बारीक अशी. आणि आता चिरून घेतल्याच्या नंतर आपण आता ही पालक भाजी अशी शिजवून घेणार आहोत तेला मिठाच्या पाण्यामध्ये. मग त्यासाठी मी काय केलं, ती पालक भाजी पातेल्यामध्ये टाकून घेतली आणि त्याच्यात एक तांब्या भरून पाणी टाकून घेतलं. तसेच त्यात मूगडाळ टाकून घेतली. मी भिजवलेली नव्हती ती मूगडाळ. मग त्याच्यात पाणी ओतून घेतलं आणि थोडीशी कशी 10 ते 15 मिनिटं गॅसवर शिजून दिली, झाकण ठेवून घेतलं. आणि चांगली अशी मऊ मूगडाळ पण शिजली आणि पालक भाजी पण शिजली. 15 ते 20 मिनिटांनी पाहिलं तर शिजलेली होती ती भाजी. मग मी त्याच्यामध्ये असे खमंग कुरकुरीत शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आणि ते कूट पण खूपच बारीक करून घेतलं. मी असं ओबडधोबड नाही ठेवलं, खूप बारीक केलं, जेणेकरून भाजीला पण घट्टपणा येईल नाही का. आणि शेंगदाण्याची म्हणजे अशी चव पण बदलते जरा थोडंसं कशी कुरकुरीत भाजल्याच्यानंतर. तर बारीक केल्याच्यानंतर मी ते त्यात म्हणजे मिक्स करून घेतलं चांगलं. मी नेहमी एकाच प्रकारची भाजी कधीच करत नाही, त्याच्यामुळं मुलं आवडीने पालक भाजी खातात. आता मी याच्यामध्ये टेचलेला लसूण करून घेतला, परतून घेतला, तेलामध्ये टाकून घेतलं फोडणीसाठी. त्यानंतर मी चांगलं तेल गरम झालेलं नसल्यामुळं थोडासा लसणाला पण टाईमच लागला. हे पहा, लालसर रंगाचा रंग यायला लागला ह्याला लसणाला. मग त्याच्यामध्ये मी लगेच थोडीशी कपली जिरे टाकून घेतले. थोडे जास्त जिरे टाकले मी, कारण की जास्त जिऱ्याने भाजीला चव पण जरा वेगळीच येते. थोडीशी मोहरी टाकून घेतली आणि त्यासाठी फक्त मी लाल तिखट यूज केलेलं आहे भाजीसाठी, हिरवी मिरची नाही यूज करत मी. कारण की मुलं मग म्हणतात नाही मला आवडत नाही, मला खायची नको, आणि ते आपण केलेलं मिक्स सारण सगळं भाजीचं मस्त असं ओतून घेतलं. झाली ना आपली भाजी तयार. खूप छान अशी आवडीने सर्व मुलं. आपण ही भाजी जिरा राईस, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा पोळ्यांसोबतही खाऊ शकतो. खूप छान पद्धतीने ही भाजी सर्वांनीच आवडीने खाल्ली. तुम्हीही एकदा नक्की करून पहा आणि आमच्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक जरूर करा.